Hello guys, welcome back to my YouTube channel. So today is the day because माझा आज बर्थडे आणि काल मी रात्री 12 वाजल्यापासूनच केक कट करते. बट माझं तेव्हा डोक्यात नाही आलं ब्लॉग करायचं, बट आता ब्लॉग स्टार्ट करतोय. आणि इकडे पप्पा लुसी बघा लुसीचा बर्थडे. लुसी हॅपी बर्थडे लुसी. आणि आता बघूयात, आता मी चालली आश्रमावरती. हिंदवी पण तिकडे काढते का नाही क्लिप काय आय डोंट नो, बट तिला मी सांगितलं क्लिप्स करायला बिकॉज ती तयारी करते सगळी. आणि ठीक आहे, बघूयात काय होते. ती आली माहितीये का, आणि मीला विशच नाही केलं, पण ती मला विश करते. मला ती आली आणि गप्पा मारत असते पप्पांसोबत. माझं पण नाही काका फोटो करतात, फोटोग्राफर बघ आमचे फोटो व्हिडिओ कसे राहतात. हां हां बघा, फोन पण देऊ नका, लक्ष द्या. दिसणार आहे का आपण आधी लग्नात काय चाललं पप्पा ते अँगलच ठेवा. काका त्या अँगल सांगते. हा झालं का सिनेमॅटिक आश्रमात लोकांचं जेवणाचं टाईप करत चाललं. किती छान दिसतंय बघ कलर त्याचा. तुझं तर आलं चल बाहेर जात हे बघू दे परत ए आहे ना. जाणार आहे का दगडू शेटला सांगते आता. मग कसं जाणार आणि कसं जाणार आणि सेलिब्रेशन नाही का. अरे तुला मी ओढणी सांगणार लग्नात केला मिस करून टाकत अशी सुंदर हैप्पी बर्थडे आपको. हाँ थैंक यू. इथं आम्ही आलो. मम्मीने औक्षण वगैरे केलं. आता आम्ही चालले आश्रम मध्ये. आणि किती संस्कारी घरातलं मुलगी होती आमच्या कपाळावर. आनंद आम्ही फोटोशूट केलं, व्हिडिओ काढला आणि तिच्याकडून मी क्लिप्स घेणार आहे. घरात तिने काय केलंय का नाही घेतलं. आंघोळच तुम्ही निघल्यावर गेली. वा वा वा. आणि सकाळ फोन जास्त केलंय मला. हे उशीर करणार आहे मला माहिती. माझं टायमिंग बदल. तू खाली आल्यावर मी खाली आली की नाही. 5 मिनिट फोटो काढून झाल्यानंतर. सो आता बघूयात पुढे गेलो काय. आविष्कारच येतो. आविष्कारची वाट बघते आम्ही. तो आल्यानंतर मला नाटक लवकर पडणार. आविष्कार काय बोलायचंय का तुला माझ्याबद्दल? काय बोलू बर्थडेचं बोलायला पाहिजे. तुला विशच नाही केलं. खूप काय हे बघा, हे सांबार घेऊन कशी थांबली. सांबार बिचारीला पडेल म्हणून. छोटस गिफ्ट सांबार. तुला काय म्हणायचंय बर्थडे बद्दल माझ्या? मला का काय ते चांगलं वेगळ्या सेलिब्रेट सगळं बोललोय आम्ही मगाशीच. काहीच बोललं नाही, सगळं बोललोय. ऍक्च्युली गाईज आम्ही ना वेगळ्या वेने सेलिब्रेट करतोय. कारण डेकोरेशन गिफ्ट आता दरवेळी झालंय आणि ते वेस्ट आहे, वर्थ नाहीये ना, म्हणून आम्ही वेगळ्या वेने सेलिब्रेशन करतोय जेणेकरून त्याच्या ब्लेसिंग्स खूप मोठे असते. आश्रम पुढे आहे का गंगातारा तिकडून का? बरं चालतं ना. आणि ह्यांनी ना सकाळचा नाश्ता 10ला द्यायचं 12:30 वाजवले. कोणी ह्यांनी आवडीने. त्या माणसाने 9:30ला बनवून ठेवले. तर गरम लागतंय अजून बी. सांबर उडतंय इथं हाताला. आता बघूया. तुम्हाला व्हिडिओ क्लिप्स मी जास्त नाही, थोडं टाकेल. हाय कशाची आज मी दिवसभर असणार याच्यामध्ये. लुसी मला भुकली नाही पाहिजे. लुसी बर्थडे माझ्या गाईज. माझ्या पोरीला विश करा हॅपी बर्थडे. पप्पाने सिंगल मध्ये रे. नो पापा ओनली मम्मा. टाकलं सिंगल डॅड सिंगल मदर. मग ह्या विषयावरती मी तिथे गेल्यावरती हिंदवी क्लिप्स काढेल, नाही तर आविष्कार क्लिप्स काढेल. ते आम्ही टाकूयात ब्लॉगमध्ये. आणि येस थँक्यू ज्यांनी मला विश केले, ज्यांनी फोन केले, ज्यांनी स्टोरीज टाकले, सगळ्यांचं मेसेजेस केले, त्यांना सगळ्यांचं थँक्यू सो मच. ब्लॉग लवकर टाकला. हां तू नाही टाकलेलं आहे माझं ब्लॉग, कळलं ना. अजून मागच्याच बर्थडेचा एवढा ब्लॉग केला, बघितला का? गेल्या वर्षीचं 1 वर्ष पूर्ण झाली टॅटूला. पिंपल दिसतंय. आम्ही इकडे आलोय.
वृद्धाश्रम. छोट्या जिल्हे पिल्ल्यांना सगळे गेलेत, सगळ्यांचं जेवण झालंय, सगळे कंटाळले बिचारे. लेट झालं यार आम्हाला. ते बसले. मग नाश्ता झाला असेल त्यांचा ना. किती छान आहे. टाकायचं नव्हतं. आम्ही पण नव्हतं टाकणार इथं, पण ती बोली टाकणार. लोक माहितीये ना, या तोंडाने पण बोलतात, त्या तोंडाने पण बोलतात. दादा आजी तुम्ही शुभेच्छा द्या, मग मी शुभेच्छा देते. सृष्टीला शुभेच्छा द्या. सृष्टी किती छान नाव आहे. ही काय सगळे सृष्टीच आहे. निसर्गरम्य सृष्टी. अच्छा शुभेच्छा देतात ना, म्हणजे माझ्या माझ्या आजीच्या हातून येते. ओळखतात ना. यार कॅरी बॅग नाही का दिलं रे. मग 3 डबे मग आज आमच्या तुला मागच्या वेळेस काय सांगितलं होतं का बदल घेत करते सृष्टीचा वाढदिवस आहे. सृष्टी तुला कॅरी बॅग तुझ्या मध्ये कला क्षेत्रात तुला मागच्या वेळेस कॅरी बॅग क्षेत्रात कॅरी बॅग मध्ये कोणाला देऊ नको. जरी असलं तरी त्याच्यामुळे तुला भरपूर यश मिळावं. अरे, आणि पहिला लपची गट आशीर्वाद म्हणून म्हणजे मुकुट बांधता येत लाईफ नाही पार्टनर तुला. मनासारखा ते महत्वाचं आहे. लाईफ पार्टनर जोडीदार मनासारखा असेल ते सगळं सांग. लाईफ पार्टनर मनासारखा असतं म्हणजे सगळ्या गोष्टी साध्य होत असतात. उदाहरण माझ्या आईचं उदाहरणच. तर लाईफ पार्टनर तुला मनासारखा मिळावा, तुला उदंड आयुष्य लाभावं, तुझ्या जीवनात अशा सुंदर घटना घडतील असा आशीर्वाद देते मी. आणि 100 वर्षाचं तुला आयुष्य मिळावं. आणि सासरी जाऊन सासू सासऱ्यांना सगळ्यांना आनंद द्यायचा आहे. हां, अजिबात त्यांना आश्रमाचा रस्ता दाखवायचा नाही. नाही म्हणजे काय आहे, मी तुला जे सांगते ते मनापासून सांगते. कारण त्यांनी जे त्यांचं बाळ मोठं करून तुझ्या स्वाधीन केलेलं असतं, तर त्यांची निराशा करू नको. आमच्या प्रसंगाला असा कोणावर येऊ नये असं मी रात्रंदिवस परमेश्वराला विनंती करते. आणि तुझं आयुष्य खूप सुंदर असेल, फुलासारखं असेल, सुगंधी असेल. हां, तर तुला हार्दिक शुभेच्छा. पुढच्या जीवनाच्या वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू.
शुभेच्छा देते आणि मग आपण आज गंगातारा परिवारामध्ये रील स्टार हिंदवी आणि सृष्टी म्हणजे दोघींच्या नावामध्ये एवढं साम्य आहे ना की हिंदवी म्हणजे तुम्हाला कळलंच आणि हिंदवी मधली सृष्टी आणि हे एका शिक्क्याच्या दोन बाजू आहेत. त्याच्यामुळं मी मगाशी सकाळी हिंदवीच्या रील्स पाहिले. खूप छान तिनं रील्स टाकलेल्या आहेत. अशीच मैत्री तुमची कायम राहो आणि तुमच्या मैत्रीला खरंच कोणाची नजर नाही लागावं आणि तुम्ही खूप उंच शिखरावर जावा. कारण बऱ्याच रील स्टारचे मी पाहत असते. ठीक आहे, सक्सेस मिळण्यासाठी ते त्यांचं फील्ड असेल की काय करायचं काय नाही आहे, पण सगळ्या रील स्टारमध्ये ना फक्त मला तुमचं का आवडतं की तुमच्या रील्समधून काहीतरी लोकांना मेसेज जातो आणि ते काहीतरी चांगलं घेतात. त्याच्यामध्ये अवघड काही नसतं की अरे हे नको बघायला, अरे ते नको बघायला. हे असं नसतं की तुमच्या रील्स सगळ्या लोकांनी आवर्जून बघावं असं वाटतं. आणि खरंच तुम्ही एक खूप छान दोघी सुंदर आहात. खरंच खूप मोठ्या शिखरावर जावा. तुम्हाला देवाने खूप यशस्वी करावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. सृष्टीला परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आणि खरंच सृष्टी तू म्हणजे आमच्या आश्रमामध्ये अजूनही एकही रील स्टार आलेली नाही आहे आणि फर्स्ट टाइम हिंदवी आली होती आणि त्याच्यानंतर तू आणि खरंच म्हणजे तुमच्यावरचे झालेले संस्कार आहेत ना ह्याच्यामध्ये दिसतात की तुम्ही आज रील स्टार आहेत. किती मोठ्या प्रमाणात तुम्ही वाढदिवस साजरा केला असता, पण ते सगळं टाळून आता ठीक आहे इथून गेल्याच्यानंतर तुम्ही काही करा, पण तुमच्या आयुष्याची सुरुवात, तुझ्या वाढदिवसाची सुरुवात तू अशा लोकांमध्ये येऊन केली ज्या लोकांना खरीच गरज आहे. ह्या लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही आल्याच्यानंतर जे हास्य निर्माण झालं ते आपण पैसे देऊन पण विकत घेता येत नाही. आणि ह्यांचे ब्लेसिंग आणि ह्यांचे आशीर्वाद जे आहेत ते तुम्ही पैसे देऊनही तुम्हाला मिळणार नाहीत कुठं बाजारामध्ये. तर हे तुमच्या म्हणजे आज वाढदिवसानिमित्त आज महाराजांची तू आरती केली आणि महाराजांचे आशीर्वाद अगोदर घेतले, नंतर आजी आजोबांचे आशीर्वाद घेतले. तुला भविष्यामध्ये खरंच काही कमी पडणार नाही. तुला एवढ्या सगळ्या लोकांचे ब्लेसिंग मिळत आहेत आणि शिवाय महाराजांचे आशीर्वाद मिळाले. तर परत एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला जास्त वेळ घेणार नाही, बरेचसे प्रोग्राम असतील. तर ठीक आहे, थँक्यू. तू कंटाळला नीट निघलं गेलं मला माहिती नाही. मी लिहिलं बार बार दिने
बघू ना आता घरी जाऊन. हां सो गाईज आता आम्ही निघालो इथून. खूप छान झालं, तुम्ही बघितलं असेल सेलिब्रेशन. आता इथून पुढं काय असणार आहे काय ते काहीच माहीत नाही मला. एकच कन्फर्म होतं माझं कन्फर्म की आज उठल्यानंतर कुठे जायचं आहे, तिथं आलो. आता नंतरचं काय माहीत नाही आहे, बघूयात. मला फ्लॉवर्स किती दिलेत बघा. खूप आहे. रडारडी झाली आता अंकिताची मीची. आणि हे पण भेटले मला, हे पण भेटले एवढे सारे flowers. आणि खूप सारे गिफ्ट्स आहेत तिच्याकडे आता. इथे डॉग्स अलाउड नाही असं काहीतरी सीन झाला. लुसीचा बर्थडे आणि लुसीचं सेलिब्रेशन करायचं होतं आम्हाला. सो इथं जास्त थोडाफार मूड ऑफ झाला. सो चला आपण टेरेसवर चाललोय आता. अगं वर संपाला पण ती पटकन. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सृष्टी, हॅपी बर्थडे टू यू. काय मला हिंदवी पाटील ऐकवायला. ताई तुझाच केक होता, तुझाच केक होता. वर्षा ताई नाही तिथं कुणीतरी तिथं उभं राहिले ना 2-4 जण, मग ते नाती नातीला घ्या. नाती काकींची सृष्टीची पोरगी. सो ए हाय, से हाय, गो से हाय, बाय, से हाय. जोडी अनमोल रतन. ओके हा. सो अरे कॅन्डिड नको देऊ, हाय म्हण. से हाय गाईज. सो हो हो दिसतोयस ना. ही आमची गँग, तिची गँग. सगळे आमचीच आहे असं नाही. तसं नाही म्हणजे तसं नाही, पण तसं नाही, असं वेगवेगळे आहेत ना. म्हणजे कॉलेज गँग, आमची सगळी इकडची गँग. असं काप ना, सँडलने काप ना. फेक कॅन्डिड यू नो, फेक कॅन्डिड. आई या ना पुढे. आता तसं नाही, हे घ्यायचं गेलते मी. का आई व्हिडिओ काढते म्हणून. एवढं छान आहे, मी घेणार आहे नंतर. आमन आमन काय बोलते एवढं छान आहे की मी घेणार. आता का फटाके फोडू का म्हणतो. मी घेणार आहे आमन. जीव देऊ का? ओ हो हो हो. जीव का द्यायला तयार आहे. अयो माझ्या बर्थडेला विश केलं का तू. मी मेसेज करा, मी स्वतःहून तुला फॉलो केलं, लक्षात ठेव. काय पाहिजे तुला. हा इथं बघ. काय म्हणताय. मला भूक लागली, ह्यांचे ब्लॉग संपत नाहीत. सगळ्यांचं घेऊ आपण. सर तर विक्कीचं घेऊ दे मला. हॅलो गाईज, सो फायनली हा एंड होतोय ब्लॉगचा.
आणि मी खूप ट्राय केलं पण एवढं पब्लिक असल्यामुळं मला अजिबात नाही जास्त व्लॉग करता आला. बट स्टील मी सेलिब्रेशनचं व्लॉग केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल. एवढं काय असं भारी नाही केलं आहे बट मी कधीच बड्डे करत नाही. मी फर्स्ट टाईम बड्डे केला आहे सेलिब्रेट लाईक असा सगळे फ्रेंड्स अँड ऑल. सो या आणि खूप छान छान गिफ्ट्स पण भेटले मला. सो येस आणि थँक्यू सो मच. आत्तापर्यंत खूप प्रेम दिलं तुम्ही. इथून पुढे पण देणार मला आय नो गॅरंटी आहे. सो येस आता 3 वाजलेत. किती वाजलेत दीदी? 3 वाजून गेले. 3 वाजून गेले. आता फायनल झोपते आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. सो डू लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. लव यू ऑल.